मित्र हो, प्रत्येक माणसाला आयुष्यात काही ना काही छंद असतो. वसईतील एका तरुणाला लहानपणापासून छंद होता तो बाप्पाची चित्र गोळा करायचा. एक प्रकारे ते होतं वेड बाप्पाचं. आणि आज या तरुणाकडे 60,000 पेक्षा जास्त बाप्पांच्या चित्राचा संग्रह आहे. 50 पेक्षा जास्त अवॉर्ड्स आणि अनेक रेकॉर्ड्स नावावर असणाऱ्या वसईतील या तरुणाला आज आपण भेटणार आहोत. या तरुणाला भेटल्यानंतर आणि याचा संग्रह पाहिल्यानंतर एक कविता मला सुचली. रूप बदलत गेली चित्रांची, भावना मात्र तीच राहिली. 60,000 बाप्पा जपता जपता एक वेगळीच दुनिया उभी राहिली. नमस्कार, मी प्रवीण घाडी स्वागत करतोय तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि सांगितल्याप्रमाणे आज पुन्हा एकदा एक नवीन कलाकार मी तुमच्या समोर घेऊन आलो आहे. आणि या कलाकाराबद्दल सांगायचं झालं तर 60,000 पेक्षा जास्त गणपती बाप्पाचे फोटो या कलाकाराने छंद जोपासत लहानपणापासून आतापर्यंत जमवलेले आहेत. तर आज आपण भेटणार आहोत हरेश मीनाखे पारेख यांना. नमस्कार हरेशजी. नमस्कार. तर दादा, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असणार आहे की 60,000 पेक्षा जास्त गणपती बाप्पाचे फोटो तुम्ही जमवलेला आहात. तर या गोष्टीला सुरुवात कशी झाली? म्हणजे एक लहानपणापासून जो तुम्ही एक छोटा छंद जोपासला होता आणि आज बघू शकता की त्याचा एक मोठा कल्पवृक्ष झालेला आहे. तर याची सुरुवात कुठून झाली आणि तुम्हाला कशी प्रेरणा मिळाली याच्यासाठी? आपले बुक्स आहेत, हो. त्या बुक मध्ये 2006 ला मी कटिंग स्टार्ट केलं आणि 2005 चा पहिला आमचा फोटो होता वसईचा महाराजांचा. तो फोटो मी वयात चिटकवून मी सुरुवात केली की आता आपण या पुस्तकात फोटो संग्रह करायचे. तर 2007 पासून मी याची सुरुवात केली. खूप. आणि जो लहानपणी तुम्ही एक छोटासा छंद जपलेला त्याची सुरुवात वसईच्या महाराजाच्या फोटोने झाली असं एकंदरीत आपण म्हणू शकतो. हो, नक्की. शेवटी ते बुद्धीचे देवता आहेत. हो. तर त्यांनी मला भरपूर चांगली बुद्धी दिली आणि त्या बुद्धीच्या माध्यमातनं आज तुम्ही जसे म्हणाले रे 60,000 फोटो गोळा करायला एवढ्या सगळ्या गोष्टी, पण मला आजपर्यंत तसं त्रास कधीच नाही झाला की अरे आपण काहीतरी करतोय. कारण की त्यात स्वतः बाप्पाचा आशीर्वाद आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे हे सगळ्या गोष्टी चालत आहे. नक्कीच. म्हणजे आता हे एवढं सर्व जे मी आज पाहिलंय तुमच्याकडे एवढं कलेक्शन आहे, तर त्याच्यावरनं तर म्हणजे मी भारावूनच गेलोय. आणि आता तुम्ही संख्या सांगताय की 60,000 येस. आणि अजून बाकी पेपर्स तुमचे अजून बाकी आहेत कटिंग वगैरे करणं. तर मग हा आता कितीपर्यंत एकूण टोटल काउंट असेल? असं एक अंदाज बांधून घेतला तर आपण साधारणपणे 70,000 पार होऊ शकतं. बापरे. असं मी आकडा घेऊन म्हणजे नाही चालत. अंदाजे सांगताय की हो, 70,000 हो. पर्यंतचा काउंट आहे. आणि आणि हे मी आयुष्यभर करणार आहे. ते किती लाखापर्यंत जाणार. आणि मी हे नंबर त्यासाठी टाकलेले आहेत की स्वतःला पण कळलं पाहिजे की आपण किती फोटो आहेत आपल्याकडे. हो. नुसतं तुम्ही चिटकवत गेले तर त्याला अर्थ नसतं. कुठल्या तरी गोष्टीची कुठेतरी काहीतरी जाणीव असायला पाहिजे. हो. तर हे त्या प्रकारची गोष्ट आहे, म्हणून मी त्याला काउंटिंग देऊन ठेवली आणि प्रत्येक बुकमध्ये किती फोटो आहेत, कुठल्या वर्षाची आहे, त्याचं सगळं मी एक हे तयार करून ठेवलेलं आहे. आणि एक गोष्ट मी म्हणजे एक पाहिली त्याच्यात की पहिले जी तुम्ही सुरुवात केली ती वयांमध्ये फोटो चिकटवायची. आणि त्याच्यानंतर मी आता हे काही अल्बम बघितले तुमचे, जो वसईचा महाराजा आहे, चिंचपोकळीचा चिंतामणी किंवा लालबागचा राजा हे अल्बम. तर मग हे अल्बम तुम्ही कधीपासून सुरुवात केली आणि म्हणजे हे कसं झालं? कारण की पहिले जेवढ्या बुक्स होत्या त्या खूप साऱ्या बुक्स आहेत, म्हणजे त्याचा काउंट मी तुम्हाला आता सांगू शकत नाही. पण त्याच्यानंतर जे अल्बम मध्ये पाहतोय एकदम डिटेल मध्ये पूर्ण त्याची माहिती आहे, मूर्तिकाराचं नाव, सही, या सर्व गोष्टी. तर मग ही सुरुवात तुम्ही कधीपासून केली? माझा आयुष्यात 2008 ला मी पहिल्यांदा लालबागचा राजा पाहिलं. तेव्हा त्यांचं 75 वर्ष होतं. मग असं असतं की या वर्षी गेलो तर पुढच्या वर्षी पण जायचं आहे. पुढच्या वर्षी गेल्यानंतर 2009 ला त्यांचं एक अल्बम प्रकाशित झालं होतं. त्यातमध्ये 1934 to 2009 म्हणजे 76 वर्षाचा रेकॉर्ड होता. तर ती अल्बम जेव्हा मी मुंबईला गेल्यावर तिकडे पाहिली, ते मी घ्यायचा प्रयत्न केला, मला भेटली, ती मी बघितली. त्या अल्बमला बघितल्यानंतर मी असं मनात ठरवलं की आमचा जो मंडळ आहे वसईचा महाराजा, त्या मंडळासाठी आपण एक अल्बम बनवूया. तर आपला मंडळाचा पण एक सगळा इतिहास जमा होईल आणि सगळ्यांना तो इतिहास बघायला भेटणार.
म्हणून मी ते 2009 पासून त्या अल्बमच्या सगळ्या गोष्टीला गोळा करायला लागलो. बरोबर 6 वर्षांनी 2014ला मी एक अल्बम बनवून ते मी रिलीज केलं. पाहू शकता तुम्ही इथे मंडळी, हा वसईचा महाराजाचा अल्बम. आणि या अल्बम बद्दल किंवा या संग्रहाबद्दल सांगायचं झालं आत्ताच्या काळामध्ये, तर आता सध्या सोशल मीडियामुळे आपल्याला नवीन फोटो तुम्हाला मिळतील गणपती बाप्पाचे, जे रिसेंट आहेत, गेले 10 वर्ष किंवा 15 वर्ष. पण त्याच्या आधीचे फोटो हे एकदम दुर्मिळ असतात. नक्की. जुन्या ब्लॅक अँड व्हाईट फोटो असतील प्रत्येक मंडळाचे, आणि ते सर्व फोटो तुमच्याकडे आहेत. आणि हे फक्त वसईचा महाराजा नाही, तर चिंचपोकळीच्या चिंतामणीचे फोटो देखील तुमच्याकडे आहेत, लालबागचा राजा आणि अशी बरेच मंडळ आहेत, सार्वजनिक उत्सव मंडळ, त्यांचे फोटो अजून तुमच्याकडे आहेत. तर कुणालाही असे जर जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा असेल किंवा हवे असतील तर नक्कीच तुम्ही हरेशजींना संपर्क करू शकता. ते तुम्हाला तुमचे जुने बाप्पा नक्कीच मिळवून देतील आणि त्या आठवणींना तुम्हाला उजाळा देता येईल. आणि याच्यानंतर माझा तुम्हाला एक पुढचा प्रश्न असेल की हा जो तुमचा छंद आहे लहानपणापासून, की जो फोटो बाप्पाचे गोळा करून तो आपल्या एखाद्या वहीत ठेवायचा, असा कधी एखादा क्षण आला आहे का की तो तुम्हाला फोटो हवा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला खूप प्रतीक्षा करावी लागलाय, किंवा एखादा गमतीदार किस्सा, तो असा तुम्ही काही सांगू शकाल का? की एखादा फोटो हवाय आणि त्याच्यासाठी प्रतीक्षा करावी लागली खूप दिवस, किंवा कधी तुम्हाला तो सहजपणे पण मिळालेला आहे, असे काही किस्से तुम्ही सांगू शकाल? एक तर लालबागच्या राजाचा फोटो प्रत्येक पेपरात असतो आणि प्रत्येक वेगवेगळ्या अँगलमध्ये असतो. आता कुठला घ्यायचा तो एक प्रश्न असतो. हा. तर त्यासाठी मी काय करतो, मी जेव्हा माझ्या पेपराची कटिंग स्टार्ट करतो तेव्हा मी ते लालबागचे सगळे फोटो कट करून वेगळे ठेवतो. सगळं झालं त्याला शेवटी निवड करतो की बाबा हा फोटो आपण घेऊया, कारण की त्याचे आणि आपल्याला क्वांटिटी नाही वाढवायची आहे. हा, हा, सिंगल फोटो म्हणून 60,000 आहेत, हा. नाहीतर ते जर असे असते तर ते लाखो झाले असते. हा. तर आता तुम्ही कधी कुठे नाश्ता करायला गेले किंवा जे न्यूजपेपर असतात त्याच्यामध्ये मागे पुढे फोटो असतो, हो, हा. तुम्ही हा कापला तर तो राहतो. हा, हा, तर त्यासाठी मी असं करतो की बाबा हे कट करायच्या आधी त्याची आपण झेरॉक्स घेऊया, हा. मग हे कट केला तर झेरॉक्स मध्ये तो भेटेल आणि इकडे हा भेटेल. पण कुठेतरी तुम्ही कधीतरी रॅन्डमली कुठे फिरत असाल किंवा कुठेतरी येत जात असाल आणि कुठेतरी तुम्ही नाश्ता वगैरे काही असो, हा. तर कोण आपण पण कधी काहीतरी घेतलं तर आपल्या हातात पण काहीतरी कधी वेगळ्या गोष्टी येतात. हो. तर तसंच आपण कुठेतरी नाश्ता करायला गेलो तर कोण दुसरं नाश्ता करत असेल आणि अचानक तुमची नजर, अरे त्याच्यामध्ये देवाचा फोटो आहे. हो. नक्की, म्हणजे गणपती नसो कुठलाही देव हा, असू हा, शकतो, कुठचाही ना. पण माझ्यासोबत असं घडतं की त्यात गणपतीचाच फोटो असतो. म्हणजे जिथे जिथे तुम्हाला बाप्पाच दिसतोय, हा. तुमच्या तो अंतर्मनातूनच बाप्पा आहे, हो. त्यामुळे सगळीकडे बाप्पा तुम्हाला दर्शन देतोच आहे. तर असं असतं की बाबा कधी आपण रिक्वेस्ट करतो, नाहीतर त्या दुकानाला सांगतो की बाबा पेपर चेंज करून टाक, तो पेपर मला देऊन हा, टाक. हा, हा. किंवा कोण असेल, मित्र असेल किंवा अनोळखी असेल, तर आपण त्याची वाट पाहतो आणि प्रयत्न करतो की, कारण की ते फेक, ठीक आहे त्याला माहित नाही, हा, हा. पण तुम्हाला त्याची आपल्याला वाटणीय दिसलेलं आहे. माहिती आहे. येस. तर म्हणजे तो माणूस नाश्ता करून उठेपर्यंत तुम्ही तिकडे एक नजर ठेवून असता की हा माणूस कधी उठतोय, आणि मग तो येस, तुम्ही कधी बरोबर. एकदम छान असा गमतीदार किस्सा तुम्ही सांगितलात. आणि पुढचा प्रश्न मी तुम्हाला याच्यात असा विचारतोय की हे सर्व करताना तुमच्या घरातल्यांचं म्हणजे त्याच्यावर रिएक्शन काय होतं, की लहानपणापासून ते तुम्हाला पूर्णपणे याच्यामध्ये बघतायत की बाबू आपला ह्या गोष्टी करतोय, पण त्यांनी काय रिएक्शन केलं? म्हणजे त्यांना पण एक सर्टेन वेळ नंतर कळालं असेल की ही खूप मोठी गोष्ट झालेली आहे. बरोबर. तर पहिलं रिएक्शन काय होतं, म्हणजे तुम्ही जेव्हा सुरुवात केलेली आणि आता जेव्हा ते हा पूर्ण संग्रह पाहतायत त्याच्यानंतर त्यांचं रिएक्शन काय आहे? किंवा तुमच्या आजूबाजूचा परिसर असेल किंवा तुमचे मित्रमंडळी असेल, यांच्याबद्दल? दोन गोष्ट आहे. एक गोष्ट तर कॉमन असते की पहिला टीका होते. यश असो, काम असो, कुठल्याही गोष्टी तुम्ही सुरू केली की पहिला टीका होते, आणि ती टीका होणं गरजेचं आहे, कारण की ज्या दिवशी ती टीका होते त्याचा अर्थ असं असतं की हे गोष्ट आता इतिहास घडवणार आहे, असं मी समजतो माझ्या बाबतीत. तर आई वडिलांचे चांगले संस्कारामुळे आपण देवाच्या याच्यात गुंतवलेलो आहे. पण आई वडिलांना एक भीती पण असते की शेवटी ते देव आहेत आणि आपल्याला तेवढी बुद्धी नाही, तर आपल्याकडनं ती चूक व्हायला नाही पाहिजे, म्हणून आई वडील, घरचे लोक सांगतात बाबा देव आहे,
हे नाही करायचं असते, एवढं नाही ठेवायचं असतं, घरी एवढे देऊ नसले पाहिजे. पण मी थोडंसं वेगळं आहे, म्हणून आज हे सगळं घडलेलं आहे. ती कॉमन गोष्ट साईडला ठेवली मी. जे काय असेल, जे काय होईल मी बघून घेईल. आणि माझी जिद्द खूप आहे, आणि चांगल्या गोष्टीमध्ये तर मी भरपूर जिद्दी आहे. म्हणजे एखादी गोष्ट पाहिजे तर पाहिजे. आता तर त्यांनी पण भरपूर वर्ष प्रयत्न केलं की बाबा हा यातनं बाहेर येतो का, पण एक वेळ त्यांना कळाल्यानंतर असं झालं की हा काय ऐकणारा नाही, याचा चालूच आहे. तर आता ते लोक सपोर्ट करतात. आता उलट झालंय. म्हणजे पहिलं जी इनिशियल स्टेज होती तेव्हा त्यांना थोडंफार हे वाटत होतं की हे जास्त दिवस नाही चालणार एक आहे. सर्टन टाइम नंतर हे थांबेल. पण आता जेव्हा हा तुमचा जो डोलारा उभा राहिलाय तो पाहून त्यांना आता असं वाटतंय की म्हणजे मुलाने आपल्या काहीतरी करून दाखवलं. करेक्ट. येस येस. आणि सगळ्यात महत्वाचं ना, माझ्याकडे जेवढ्या गोष्टी आहेत बाप्पाच्या कृपेने, सगळ्या गोष्टीचा एक इतिहास आहे, सगळ्या गोष्टीचा. जर हा अवॉर्ड बद्दल किंवा हा बाप्पाबद्दल बघणार, मी 5 वर्ष गणसंकुलला जायचो. तिथे गेटचा बाजूलाच कारखाना आहे, तर तिकडे असे लहान लहान मस्त मस्त मूर्त्या असायचे. कधी त्याचं बजेट नाही परवडायचं, किंवा कधी बजेट परवडलं तर ती गोष्ट नाही आवडायची. तर असं माझ्यासोबत या मूर्तीसकट 5 वर्ष झालं. काय आवडलं तर मी त्याला सांगतो बाबा पुढच्या रविवारी येऊन घेतो मी. पुढच्या रविवारी जाणार, पैसे असणार, मूर्ती नसणार. ही मूर्ती घेताना पण माझ्याकडे पैसे नव्हते. माझा एक मित्र सोबत होता, मी त्याला म्हटलं बाबा तू कर, तुला वसईला पोहोचल्यावर मी देतो. मग ही मूर्ती माझ्याकडे आली. हे तर मी तुम्हाला एक थोडक्यात सांगितलं. अशा भरपूर गोष्टी आहेत माझ्याकडे. आणि जिद्दीवरनं एक प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतो की असा कोणता फोटो आहे की जो तुम्हाला कमावण्यासाठी म्हणजे मिळवण्यासाठी खूप जिद्दीने प्रयत्न करावे लागले, की खूप करतोय प्रयत्न पण हा फोटो मला अजून मिळत का नाही. तर असा कोणता अनुभव तुमच्याकडे आहे का, म्हणजे सांगण्यासारखा की ह्या फोटोसाठी मी धडपडलो खूप आणि फायनली मला तो मिळाला. आहे, आणि ती गोष्ट आहे अष्टविनायकची. आम्ही दरवर्षी ट्रिप करून अष्टविनायकच्या दर्शनाला जातो. तर तिकडे तुम्हाला फोटो अलाउड नसतं फोननी. फोनने फोटो अलाउड नाही. पण तुम्ही केलेलं कार्य, तुमच्याकडे असलेल्या गोष्टी, तुमचा इतिहास, आणि त्या सगळं प्रामाणिकपणे आणि बाप्पाच्या आशीर्वादामुळे मला ते भेटतं. जिथे कोणाला काय भेटत नाही आणि ते अलाउडच नाही तिकडे, तर ते देवाच्या कृपेने मला तसे फोटो भेटतात अष्टविनायकचे. म्हणजे म्हणजे तुम्ही स्वतः काढले येस, का? मी स्वतः काढले. पण त्याच्यासाठी एक प्रोसिजर असेल की हा, देवस्थानाची तिकडे परमिशन, तिकडे त्यांना सांगावं लागतं, बोलावं लागतं कशासाठी. हा, त्या सर्व गोष्टीनंतर तुम्हाला सगळं. ते पण भरपूर असंच नाही की तुम्ही सांगितलं त्यांनी मान्य केलं आणि तुम्हाला दिलं. त्याच्यात पण भरपूर प्रोसेस आहे. हे अल्बम एकतर सोबत असते, त्यानंतर त्यांना सगळं सांगावं लागतं, आणि जर जमलं तर पण एंड ऑफ द डे भेटून जातं ते. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला एक जरा थोडंसं परिश्रम करावं लागतं. परिश्रम करावा लागला. आणि खूप साऱ्या म्हणजे हे बघताय गिनीज ऑफिशियल अमेझिंग अवॉर्ड्स, OMG बुक्स ऑफ रेकॉर्ड्स मध्ये तुमचं नाव आलेलं आहे. तर असे बहुसंख्य अवॉर्ड तुम्हाला मिळालेले आहेत. तर हे अवॉर्ड घेताना एक मनात काय असतं तुमच्या? आपण काहीतरी चांगल्याच गोष्टीमध्ये गुंतवलेलो की आज त्याचं एवढा चांगला परिणाम येत आहे, तर ते खूप बरं वाटतं. आणि त्यात ते आई वडिलांचे संस्कार आणि त्यांनी जी आपल्याला शिकवण दिली आहे, आज त्या शिकवण आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे आणि बाप्पाचा आशीर्वादमुळे आपण आज सगळं करू शकतोय. खूपच म्हणजे अभिमानास्पद गोष्ट आहे ही वसई विरारकरांसाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, की एवढं कलेक्शन तुम्ही जमा केलेलं आहे आणि त्याची सर्व लोक एक थाप तुमच्या पाठीवर शाबासकीची एक थाप मारत आहेत. आणि नक्कीच खूप साऱ्या मंडळांनी तुम्हाला भेट दिली पाहिजे की आपलं कलेक्शन म्हणजे आपल्या बाप्पाचे फोटो एकाच माणसाकडे मिळतील, असे अजून असतीलही, पण जे 60,000 पेक्षा जास्त आणि पहिल्यापासूनचे फोटो
तर ते माझ्या मते तुमच्याकडे असतील, प्रत्येक मंडळाचे असतील माझ्या मते. डेफिनेटली तर सगळ्याच मंडळाचे. आता मी बोललो ना, लालबागच्या वरनं मी हे लालबागच्या राजाने घडवलेली पुस्तक, हा. त्यावरनं मी वसईचा महाराजाची पुस्तक घडवली. आणि जेव्हा चिंतामणीचं 98-99 इयर्स होतं, तेव्हा मी त्यांच्या अध्यक्षला पहिल्यांदा भेटलो होतो. तर मी हे अल्बम घेऊन भेटलो होतो. तर त्यांना मी अल्बम दाखवलं, जसं मी सगळ्यांना भेटतो तसं भेट घेऊन त्यांची सही वगैरे घेतली. तसं सगळ्या गोष्टी घडल्यानंतर मी त्यांना एक प्रश्न केला की आता पुढच्या 1-2 वर्षात तुमचं पण 100वं वर्ष आहे, तर तुमचं काय प्रिपरेशन किंवा तुम्ही असं काय घडवणार आहात का? कारण की मी ते माझ्यासाठी विचारत होतो की माझ्या कलेक्शनमध्ये अजून कसं काय येऊ शकतं. तर त्यांचं चाललं होतं की हां, आम्ही एक अशी अल्बम तयार करत आहोत ज्यामध्ये असं 100 वर्ष पूर्ण रेकॉर्ड येणार. तर मी तेव्हा त्यांना सांगितलं होतं की ती अल्बम जेव्हा कधी बनेल, तर ती अल्बम मला हवी माझ्या कलेक्शनसाठी. तर तेव्हा ती अल्बम मला भेटली. आणि त्यांच्या 100वं वर्ष आणि माझी जी पुस्तकं आहेत, जे 60,000 फोटो आहेत, त्याच्याही 100चा आकडा झालेला आहे. तेही 100 अल्बम आहेत आणि त्यामध्ये 60,000 फोटो आहेत. म्हणजे एक योगायोग म्हणावा लागेल हा. की चिंचपोकळीच्या चिंतामणीचं 100वं वर्ष आणि तुमच्या या संग्रहाला 100 वर्ष, अल्बम. 100 अल्बम. वा, काय छान योगायोग जुळून आलाय. आणि मी माझ्या पुढच्या प्रश्नाकडे वळतो की असा एखादा किस्सा तुम्ही सांगू शकता का, की आता तुम्ही खूप ठिकाणी फोटो काढायला जाता, तुम्ही फोटोग्राफर देखील आहात, Yes. व्हिडिओ शूटिंग वगैरे करता. तर परळ गणसंकुल इथे तुम्ही जाता, अनेक मूर्तिकारांची तुमची भेट होते. तर मूर्तिकारांना भेटल्यानंतर आणि त्यांना जेव्हा तुम्ही हे सर्व अल्बम्स दाखवता, तर त्यांची प्रतिक्रिया काय असते आणि त्यांच्याकडून म्हणजे काय ऐकायला मिळतं तुम्हाला? म्हणजे भाऊच आता सर्व नामवंत जे आहेत मूर्तिकार, यांच्याशी तुम्ही भेट घेतलेला आहात, तर एखादा किस्सा असा तुम्ही सांगू शकाल का? थोडा वेगळा किस्सा आहे. 2012 मी स्वर्गीय विजय खातू सरांना भेटलो होतो परेल वर्कशॉपमध्ये. हा. परेल वर्कशॉप तर लोक आज ओळखतात, हा. पण परेल वर्कशॉप म्हणजे विजय खातू सर असं होतं ते. ओके, एक समीकरण होतं हा, पहिलं. म्हणजे परेल वर्कशॉप म्हटलं की विजय खातू सर. हा. तर 2012ला माझ्याकडे ना नोकियाचा छोटासा ब्लॅकवाला फोन होता, त्याची बॅटरी डाऊन, आणि मी पहिल्यांदा त्यांना भेटत होतो. आणि तेव्हा माझ्याकडे अल्बम वगैरे एवढं काही नव्हतंच, नुसतं मी ऐकलेलं आणि गेलो आणि बघितलं. तर त्यांच्याशी माझी भेट झाली. मला माहित नव्हतं की त्यांचं नाव विजय खातू सर आहेत, म्हणजे मी ओळखायचो नाही. ओळख नव्हती. हा. मग जोरदार पाऊस चालू होता आणि वर्ल्ड कप वरची मूर्ती होती खेतवाडीची. हा. तर ते मंडळ थोडासा विचार करत होता की आता पावसात कसं घेऊन जायचं ना. सरांनी सांगितलं बिन प्लास्टिक बिंदास घेऊन जावं. बांबू उघडायला सुरुवात झाली. 4-4:30ची वेळ असेल संध्याकाळची. बाप्पा बाहेर यायला तयार, पाऊस थांबायचं नाव नाही. ते लोक घेऊन गेले. सर थोडे रिलॅक्स झाले. मग मी त्यांना भेटलो. मी माझं नाव वगैरे सांगितलं. मग मी त्यांना सांगितलं की एक प्रश्न आहे माझा, मी कुठला, त्यांना वाटलं कुठला मीडियावाला. म्हटलं तसं काही नाही. तर मी म्हटलं पावसात नेलं मूर्ती, तर काहीच नाही होणार त्या मूर्तीला. नाही कलरला कुठला त्रास होणार, नाही त्या मूर्तीला कुठला त्रास होणार. तर तो जो कॉन्फिडन्स होता ना त्यांचा, ते मला एवढं आवडलं ना. अनुभव. मग मी त्यांना बोललो मला एकदा व्यवस्थित भेटायचं आहे, आपण कधी भेटू शकतो? 2012ला बोललेली गोष्ट 4-5 वर्षांनी घडलं. 2016ला मी त्यांना त्यांच्या ऑफिसला जाऊन भेटलं. तेव्हा मी हे अल्बम घडवलेलं होतं 2015 साली. तेव्हा मी त्यांच्या ऑफिसला त्यांना भेट दिली, लालबागला गणेश टॉकीजकडे. त्यांनी मला भरपूर वेळ दिला. तेव्हा त्यांना माझ्याबद्दल सगळ्या गोष्टी कळायला लागले की मी कोण, काय करतो, माझं कलेक्शन, ही अल्बम. आणि ते स्वतः या मंडळाचे मूर्तिकार आहेत. आणि खातू फॅमिलीकडनं हा वारसा चालू आहे. तर ते त्यांना खूप आनंद झाला. त्यांची याच्यामध्ये सही पण आहे. आणि ही अल्बम बघणारे आणि मी दाखवणारा हा असं असतं ना की तुम्ही काहीतरी, म्हणजे ज्या गोष्टी ज्यांनी घडवल्या त्या व्यक्तीशी तुम्हाला भेटायला भेटते. म्हणजे एकतर लोक इतिहास बघतात, पण आपण इतिहास बघतो पण आहे, घडवतो पण आहे आणि लोकांना दाखवतो पण आहे. हे त्या दिवशी मला अनुभव झाला. तर त्यांनी खूप बघितलं. एक 4 तास त्यांनी मला वेळ दिला असेल.
5 मिनिटाची गोष्ट होती, 4 तास त्यांनी मला वेळ दिलं. ते 4 तास आमचे कसे गेले आम्हालाही कळलं नाही. त्यांनी अल्बम बघितली, त्यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्याबद्दल सांगितलं की ते किती वर्षापासून या गणपतीच्या याच्यात आहे. तर जवळपास त्यांनी 50 वर्ष या कार्यामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. दीनानाथ वेलिंग सरांपासून त्यांच्यासोबत त्यांनी काम केलं, म्हणजे दिग्गजासोबत दिग्गजांनी काम केलं आणि त्या दिग्गजला मला भेटायला भेटलं, हे माझा खूप मोठा नशीब आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी मला जे काही शिकवण दिली त्या टायमाला, त्या एवढ्या मोठ्या मीटिंगमध्ये, तर ते आज मला कुठे ना कुठे खूप जास्त कामानी येत आहे. मग त्यानंतर मी त्यांचे भाऊ स्वर्गीय राजन खातूजी, मग त्यांचा मुलगा निखिल खातू, मग रेश्माताईला मी भेट दिली, त्यांना मी अल्बम दाखवला 2017 साली, जे गोष्ट घडाली 26 जुलैला. त्यानंतर आमचा बाप्पा तिकडे होता. त्यानंतर 1 वर्षानंतर मी त्यांना हे अल्बम वगैरे दाखवून त्यांच्याशी भेट घेतली, त्यांना सगळं शेअरिंग केलं. त्यांनी मला खूप चांगला प्रतिसाद दिला, त्यांनी मला खूप चांगल्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांनाही खूप बरं वाटलं की सरांनी कितीतरी वर्ष या मंडळासाठी मूर्ती बनवली आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टीची जी जाणीव होती, जी त्यांना बघायला भेटली, ते त्यांच्यासाठी पण एक मोठा अनुभव आणि त्यांच्यासाठी पण एक चांगली गोष्ट होती. आणि जसे तुम्ही मूर्तिकार बोलले, तर मी बरेच मूर्तिकारांना भेटलो. आता त्याच्यात मी सगळ्यांचे नाव नाही घेऊ शकणार, मी तुम्हाला एक 2-4 नावं सांगतो. सगळ्यात पहिला मी भेटलो संतोष कांबळी दादांना, जे आपले लालबागचे राजाचे मूर्तिकार आहेत. रेश्माताई झाली, विजय खातू सर झाले, राजन खातू सर झाले, निखिल खातू. त्यानंतर मी आत्ता अनिकेत शिवाळे, ते सिलिकॉनचे मास्टर आहेत. सिलिकॉन स्टॅच्यू तुम्ही त्यांचे बघितले तर ते मास्टर आहेत त्याच्यामध्ये, त्यांना मी भेटलो. त्यानंतर मी आपले गेल्या वर्षीचे बॅलन्सिंग मूर्तिकार अरुण दत्ते, त्यांना मी गेल्या वर्षी त्यांच्या कारखान्यात बघितलं. आपण असताना बाईक नॉर्मल कॉमन माणूस आहे, पण जेव्हा ती मूर्ती बाहेर आली, सगळं घडलं 10 दिवसात, आगमन, विसर्जन, अनंत चतुर्थी, सगळ्या गोष्टी. त्यानंतर मी इच्छा केली की चला आपण यांना भेट देऊया. विसर्जनानंतर तुम्ही भेट घेतली? हो, म्हणजे या वर्षी 2026लाच भेटलो मी त्यांना. तर म्हणजे ते एकदम हिरो टाईप माणूस आहे. ते असं नाही की कॅमेऱ्याच्या पुढे किंवा लोकांच्या समोर वेगळं आणि बाकी वेगळं, एकदम आहे ते समोर असं. जे समोर आहे. मी त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे केलं, म्हटलं इथून कॉन्टॅक्ट भेटला आणि मला असं असं भेटायचं, माझं असं असं आहे. तर ते बोलले ठीक आहे, या दिवशी ये. मग त्यांनी मला त्यांच्या ऑफिसला बोलवलं. तेव्हा ते मला बोलले की हरेश, एक 5-10 मिनिटं देणार मी तुला. पण मी बोललो ना, बाप्पाला 5-10 मिनिटात नाही पुरत. त्यांनी 4.5 तास दिले मला. म्हणजे हे 5-10 मिनिटाची जी फक्त तुम्हाला त्यांनी वेळ दिलेला आणि त्याच्यानंतर तुम्ही काही बोललात नाही, डायरेक्ट तो 4.5 तासापर्यंत प्रवास चालू झाला या मीटिंगचा. आता ह्याच्यात थोडासा मी चेंजेस करतो, या गोष्टीवर मी परत येणार. असं सगळं घडलं होतं माझं संतोष दादासोबत. त्यांना पण मी फोन केलं, म्हटलं दादा असं असं माझं कलेक्शन आहे, असं असं माझं एक अल्बम आहे आणि लालबागचा राजाचा एक अल्बम आहे, त्याच्यामध्ये असं असं सगळं आहे. तर त्यांना तर माहीतच असेल. येस. तर म्हटलं मला तुम्हाला आणि वडिलांना भेटायचं आहे. तर तेव्हा ते मला बोलले ठीक आहे, चिंचपोकलीला त्यांचा कारखाना आहे बाप्पाच्या बाजूलाच. तर म्हटलं तिकडे ये. मी इकडनं निघालो, तर मध्येच त्यांचा फोन आला की तू घरी ये. मी थोडंसं घाबरलो, पण म्हटलं ठीक आहे, वर्कशॉपला आपण नॉर्मल असतं, घरी बाकीचे पण लोक असतात, आपण एकटे. तर घरी गेलो मी. मला वाटतं मी आयुष्यात आत्तापर्यंत जर कुठल्या मूर्तिकारांनी मला जास्तीत जास्त वेळ दिला असेल तर ते संतोष दादा. पूर्ण दिवस. म्हणजे तुमचं काम बघून त्यांनी पूर्ण दिवस त्यांचा त्याच्यातच गेला, एवढ्या आठवणी पाहण्यात. तर त्यांनी माझं अल्बम बघितलं, मी माझ्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी सांगितलं, त्यांनी त्यांचा अनुभव सांगितलं, राजाबद्दलच्या गोष्टी सांगितल्या की बाबा ते कसे घडवतात, काय करतात, त्यांची काय प्रोसेस असतात. तर दोन्ही अल्बम, लालबागचा राजा आणि वसईचा महाराजा, दोन्ही अल्बम बघितले. त्यांनी त्यांच्याकडे जे ऐतिहासिक गोष्ट आहे ते मला दाखवल्या, त्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यांच्या वडिलांची भेट करून दिली, त्यांच्या भावांची भेट करून दिली. पूर्ण दिवस गेला आमचं बोलण्यामध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये. तर मग जाताना
ते मला बोलले की चल मी तुला ड्रॉप करतो, तू कसा आला. तर पहिला तर त्यांनी मला जाताना एक चांदीचा कॉईन दिला ज्याच्यावर लालबागचा राजाचा हे होता, फोटो होता. तर तेव्हा माझ्यासाठी मी लिहिलं होतं की हे माझ्यासाठी लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड आहे. ज्यांनी लालबागचा राजा घडवतात त्यांच्याकडनं ही गोष्ट पहिल्या भेटीत, त्यात एवढी मोठी भेट, पूर्ण दिवस. त्यानंतर ते बोलले मी तुला ड्रॉप करतो. मी म्हटलं नको, मी जातो. म्हटलं नाही, मी सोडतो. त्यांनी BMW कार काढली. मला वाटलं साहजिक माणूस नॉर्मली ड्रॉप खाल घरापर्यंत आपण सोडतो जसं पाहुण्यांना. त्यांनी BMW कार काढली. मी हजून हैराण. म्हटलं बापरे. मग शिवाजी पार्कचं एक राऊंड मारलं. ते तिकडे महाराजांचं स्टॅच्यू आहे शिवाजी पार्कमध्ये. ते त्यांनी मला दाखवलं की आम्ही हे करतो, आम्ही हे घडवतो वगैरे सगळ्या गोष्टी. हा. मग ते दाखवून नंबर वगैरे शेअरिंग झाली. घरी पोहोचल्यावर मला फोन कर की मी घरी पोहोचलो. ज्या माणसाच्या मूर्तीकडे लाखो करोडो भाविक आपलं डोकं ठेवून आपल्या इच्छा हे करतात, एवढे मोठे मोठे स्टार येतात. अमिताभ सर असो, क्रिकेटमध्ये सचिन सर असो, अंबानीचा असो, खूप भरपूर एवढ्या मोठ्या मोठ्या लोक येतात. पण माणुसकी आणि एवढा मोठा माणूस खाली कसं राहू शकतो ना, म्हणजे त्यांचे पाय अजूनही जमिनीवर आहे आणि ते राहणार. तर हे मी त्यांच्याकडनं शिकलो. आज लोक मला प्रश्न करतात, अरे एवढ्या मोठ्या लोकांना का भेटतो, काय भेटतं? तर मी त्यांना भेटून हे शिकतं की कुठल्याही पदावर गेल्यानंतर आपण राहायचं कसं. आपण किती वर गेलो, आपली नजर आकाशात असायला पाहिजे, पाय जमिनीवरच असायला पाहिजे. ही एक चांगली गोष्ट सांगितलं तुम्ही संतोष दादांबद्दल, की एवढं सर्व असून आणि पूर्ण दिवस तुम्हाला तो त्यांनी दिला. या सर्व ते तर आयुष्यभर मी विसरणार नाही. महत्वाची गोष्ट. आणि त्यांच्याकडून मिळालेला तुम्हाला तो चांदीचा सिक्का. येस, बाप्पा होता. तर छान आठवण असेल एकदम. आणि एक छान अनुभव तुम्ही सांगितला. आता आपण येऊया अरुण दत्ते सरांकडे, जो मगाशी विषय आपला थोडासा राहिलेला. बरोबर. तर तुम्ही तिकडे तो 4.5 तासाची जी तुमची मुलाखत झाली त्याचा एक अनुभव तुम्ही सांगणार होता. पहिलं तर मी त्यांना माझं कलेक्शन बद्दल, अल्बम बद्दल, आणि याच्यात पण योगायोग असा ना की ते विजय खातू सरांचे ते शिष्य आहे. आणि याच वर्षी 2026ला त्यांना सिग्नेचर फेस पण दिलेला आहे. तर त्यांच्यासाठी असं झालं की स्वयं विजय खातू सरांचे त्यांना जुन्या गोष्टी, त्यांनी जेवढा वर्ष काम केला त्यांच्यासोबत, पण याच्यात ज्या गोष्टी आहे, जेव्हा ते तिकडे काम करून किंवा जे काय ते करत असाल सरांसोबत, तर हे गोष्ट त्यांना पूर्णपणे जेव्हा बघायला भेटले तेव्हा एक वेगळा आनंद झाला त्यांना. आणि तो 4.5 तास, सकाळी चहापासून सुरुवात झालेली दुपारी लंच पर्यंत ही गोष्ट गेली. अनेक लोक असे नाही की फक्त माझ्यासाठी, बाहेर अनेक मंडळ बसले होते त्यांना भेटण्यासाठी. तर आणि तेव्हा पण त्यांच्यासोबत माझं संतोष दादाचा किस्सा चालू होता की संतोष दादाची भेट, एवढी वेळ आहे ते. त्यात त्यांचाच कोणतरी एक माणूस आला आणि त्यांना सांगितलं, दादा येत आहे. आता तुम्ही एका व्यक्तीबद्दल बोलले, तो व्यक्ती परत येतो आणि समोर येतो, तर आपल्याला एक भीती असते की अरे आपण जास्त तर नाही बोललो ना, पण आपण खरं बोललेलो. येस. तिकडे आले, अरे हा एवढा मोठा माणूस तुझ्याकडे. अरे बोलतो याचं कलेक्शन. बोलतो अरे मी पाहिला, मी वसईला पण जाणार आहे त्याच्याकडे, मी ते बघायला. म्हणजे 60,000 झाले याचे फोटो. मला वाटलं म्हणजे दादाचं किती लक्ष आहे. म्हणजे पूर्ण एक जो माणूस त्यांना भेटतो आणि मनात बसतो त्याच्याबद्दल त्यांच्या लक्षात असतं, म्हणजे की खूप प्रॉपर त्यांनी सांगितलं. हो. आणि अरुण सर एवढे खुश झाले कारण की ते विजय खातू त्यांचे गुरु आहेत. तर त्यांची गोष्ट म्हणजे आपल्या गुरुची किंवा आपल्या जाणीवची गोष्ट आपल्याला भेटली की आपण वेगळ्या आनंदात होतो. तर त्यांनी भरपूर वेळ अल्बम बघितलं, सगळ्या गोष्टी, खूप काही डिस्कस झालं आमचं. आता ते जसं वेळ भेटेल किंवा या गणपतीमध्ये किंवा या गणपतीनंतर ते इकडे येणार आहे हे कलेक्शन पाहण्यासाठी. आणि ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल की एवढा मोठा मूर्तिकार महाराष्ट्रातला नामवंत ते माझा कलेक्शन पाहण्यासाठी येणार. तर ते एक मला खूप बरं वाटेल. एकदम अभिमानास्पद गोष्ट सांगितलं आणि छान असा अनुभव तुम्ही इथे सांगितलात, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. हा सर्व जे तू केलेलं आहेस, तर याच्या मागे तुझी मेहनत तर आहेच, तुझी जिद्द
चिकाटी, या सर्व गोष्टी तुझ्या आहेतच. पण तुला जो ज्या लोकांचा हातभार लागला, पाठिंबा, एक एन्करेजमेंट असतं की आपला मित्र पुढे चाललाय, अजून ह्याला आपण पुढे पुश करूया किंवा प्रसिद्ध करूया किंवा त्याच्या मेहनतीचं फळ ह्याला मिळालं पाहिजे, अशी कोण कोण आहेत असे की ज्यांच्याबद्दल तू इथे सांगू शकतोस? पहिलं तर म्हणजे जसं पिक्चरमध्ये कॅमेऱ्याच्या पुढे फक्त हिरो दिसतो, हो. पण त्याच्या मागे कोण बघत नाही. पण त्या मागे जे आहेत माझे, हे म्हणून मी त्यांच्या कॅमेऱ्याच्या पुढे येऊ शकतोय. तर त्यात माझे आई-वडील, माझे घरचं म्हणजे मित्रपरिवार असो, माझा घरचा परिवार असो, माझे सगळेच मित्र. त्यात माझे गुरु देवेंद्र राजू पारधी, त्यांनी मला खूप चांगलं मार्गदर्शन दिलेलं आहे. मग आपली मीडिया टीम असो, आपण यूट्यूब, इंस्टाग्राम सगळे माझे जेवढे फॉलोअर्स आणि जेवढे कोण लोक आहेत मला सहकार्य करतात, माझे सगळेच लोक, मी त्यांच्या सगळ्यांचा धन्यवाद करतो. आणि खास धन्यवाद सुमित कदमचा, की तो मुलगा, तो माझा भाऊ, तो मला प्रत्येक वेळी, मला कुठे कोणाला भेटायला जायचं असेल, मी त्याला फोन केला, भाई सोबत नक्की. आता हे तुमच्यासाठी पण मी त्याला आज बोललो, कालच बोललो रात्री, तो माझ्यासोबत 12 वाजेपर्यंत इकडे होता. त्याला मी बोललो की आपण असं असं आहे, उद्या तरी येणार आहे. तर तेही म्हणजे प्रत्येक गोष्टी, तर यातनं जाणीव होते की तुम्ही जे काम करतायत ना ते खरंच चांगलं आहे, म्हणून लोक तुम्हाला सहकार्य करतात. तर मी सगळेच, ज्यांचं मी कोणाचं नाव घ्यायला विसरलो असेल, राहिलं असेल, कारण की भरपूर लोक आहेत, तर मी सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की असंच कायम माझ्या पाठीशी राहावं आणि त्यांचा आशीर्वाद, बाप्पाचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहावं, हीच तुमच्या चॅनलच्या माध्यमात आणि तुम्हालाही हीच विनंती. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर दादा, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा असेल की एवढं सर्व कलेक्शन आता तुमच्याकडे आहे, तर खूप जण तुम्हाला भेटली झालंय, आता सध्या मार्केटमध्ये रील्सच्या रूपाने देखील तुमचे सर्व व्हायरल होत आहे. तर असे कोणता तुमच्याकडे एक प्रपोजल आलाय का की तू गॅलरी का नाही, म्हणजे एक कला दालन का ह्याचं सुरू का नाही करत आहेस, किंवा असं कोणाकडनं तुम्हाला आलं आहे का प्रपोजल की तुझ्या या सर्व फोटोंचा आपण एक आर्ट गॅलरीमध्ये एक ठेवू शकतो, आर्ट गॅलरी वगैरे, असं काही कोणाकडून तुम्हाला प्रपोजल वगैरे आलाय का? मला भरपूर लोकांनी सांगितलेलं आहे की याचं आपण कलेक्शन ठेवून लोकांना बघण्यासाठी असं एक कलेक्शन भरू शकतो आपण. ओके. पण जसं तुम्ही आज बघत आहात की ते 20 वर्ष जुनं कलेक्शन आहे आणि ते न्यूजपेपर आहे, हम्म. तर त्याला कॅरी करणं, ट्रॅव्हल करणं थोडंसं अवघड आहे. हम्म. नाही करू शकत असं नाही, पण हा. करू शकतो. हा. पण त्याच्यासाठी व्यवस्थित जागा, त्याला मॅन पॉवर, त्याला सिक्युरिटी, त्याला त्या सगळ्या गोष्टीची भान आपण ठेवली पाहिजे. हो. आणि जर असं मला कुठलं चांगला प्रतिसाद किंवा कुठला मुंबईचा मंडळ किंवा कुठलाही मंडळ किंवा कोणी मला सांगितलं आणि बोलणं जमलं, तर आपण नक्की करू शकतात. कारण की आज आपण टेलिव्हिजनवर, इंस्टावर, यूट्यूबवर आणि इतर ठिकाणी आपण तो कलेक्शन बघत आहोत. पण प्रत्येकजण वसईपर्यंत किंवा या कलेक्शनपर्यंत पोहोचू शकत नाही. हो. तर आपण कुठल्या तरी गणपतीच्या काळात मुंबईला कुठेतरी आपण हा कलेक्शन प्रदर्शन केलं आणि मला कोणी चांगली संधी दिली, तर मी नक्की प्रयत्न करेल की मी हे जे कलेक्शन आहे ते लाईव्ह लोकांना दाखवू. कारण की मी माझ्यासाठी जमा नाही केलेलं आहे, मी जगाला दाखवण्यासाठीच केलेलं आहे. हो. पण जर कुठली चांगली संधी भेटली किंवा कुठला चांगला सण आला, तर आपण नक्की त्याला प्रयत्न करू त्या गोष्टीला पार पाडायचा. फक्त याची हाताळणी व्यवस्थित झाली पाहिजे. येस, येस. एक त्या हो. मंडळाकडनं एक ॲश्युरन्स तुम्हाला आला पाहिजे की हो, की हा आम्ही या सर्व गोष्टींची व्यवस्थित काळजी घेऊ आणि त्याची हाताळणी आणि सुरक्षा कारण मी किंवा- तिथे असणार हो. आणि माझ्यासाठी तो जीव आहे माझा. हो. कारण की माझं पूर्ण वर्ष बाप्पासोबत जातो. हा. लोकांसाठी गणपती 2 ते 3 महिना आधी सुरू होतं, जेव्हा आगमन, पाठपूजन, सगळ्या गोष्टी. माझ्यासाठी ते आत्ता तर माझ्यासाठी चालू झालेलंच आहे. आता आगमन, विसर्जन, चतुर्थी वगैरे सगळं माझ्यासाठी. त्यानंतर जे मी पेपर घेतो, तर त्याला कापणं, चिटकवणं, हे सगळ्या गोष्टीला मला वर्ष लागतं आणि जेव्हा ते माझ्या गोष्टी संपतात, परत बाप्पा पुन्हा येतो. बाप्पा येतो. तर माझा साथ सुटत नाही. हा. तर म्हणजे एक तुम्हाला संधी मिळाली तरी पण त्याच्यात एक हे हवं, ॲश्युरन्स हवा Yes. की व्यवस्थितपणे जे आम्ही कलेक्शन दाखवतोय ते पुन्हा व्यवस्थित सुखरूप तुझ्यापर्यंत हो. तसंच रिटर्न येईल. हा, कारण- मी पण आता मगाशी काही पाहिल्या त्याच्यामध्ये, तर एकदम व्यवस्थित तुम्ही ते मेंटेन ठेवलेलं आहे. वाटत नाही की 20 वर्ष हो, झाली. जुनं एवढं आहे असं वाटत नाहीये. तर तीच गोष्ट आता हाताळण्यासारख्या गोष्टी आहेत त्या म्हणजे अशाच पाहाव्या लागतील.
काचेमध्ये ठेवले तर पहिला फोटो दिसेल बरोबर, तेव्हाही एकच गोष्ट दिसणार. एकच दिसणार. पण जेव्हा ते हाताळणार तेव्हा अनेक फोटो प्रत्येक वर्षाच्या लोकांना पाहायला मिळतील. मग त्यासाठी ही जे पाहणारे रसिक प्रेक्षक आहेत त्यांची पण जबाबदारी आहे की आपल्या हातात बाप्पा आहे तो एकदम व्यवस्थितपणे पाहायचा आहे आपल्याला, आणि ज्याने हे क्रिएट केलेलं आहे त्याच्यापर्यंत पुन्हा ते सुखरूप गेलं पाहिजे. मला एक खात्री देतो की जे कोणी मला संधी देणार किंवा कलेक्शन भरवायचं हे करणार, मला एवढी खात्री आहे की माझ्यापेक्षा जास्त ते लोक जपणार. हा, युनिक आहे हे सर्व गोष्टी आणि बाप्पा आहे आपला तो, तर त्याची तर काळजी लोक घेतीलच. पण जे रसिक प्रेक्षक आहेत त्यांनी तेही सुद्धा घेणार. बघताना पण ते बघ त्यांना आनंदच होणार ते बघताना की जुन्या आठवणी हे असं नाही की गेले 10-15 वर्षाचं आहे हे त्याच्या आधीपासूनचे जुने फोटो आहेत. तर नक्कीच तुम्हाला संधी लवकरात लवकर मिळो ही आपल्या प्रवीण खाडिया युट्यूब चॅनल तर्फे एक तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि याच्या पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो आहे की वसईचा महाराजा, आता मगाशी मी बघितले फोटो काही, याच्यातला मी साधारण तुम्हाला सांगू शकेल की 2 ते 3 वर्षापूर्वी मी वसईच्या महाराजाचा एक व्हिडिओ केला होता, म्हणजे युट्यूब चॅनलवर रील म्हणून असं केलेला. तर त्याच्यामध्ये जो पेहराव असतो वसईच्या महाराजाचा युनिक, आणि त्याच्यासाठी तो प्रसिद्ध आहे, जो जे वस्त्र परिधान करतात वसईच्या महाराजाला, तर त्यामुळे ती जी मूर्ती आहे ती अजून त्याला एक वेगळा टच मिळतो. तर त्याच्या व्यतिरिक्त अजून काय खासियत तुम्ही सांगू शकाल? तुम्ही इथे जवळचे म्हणजे एकदमच तुम्ही पाहत असता तर तुम्हाला त्याच्याबद्दल अजून माहिती असेल, तर याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? मी तुम्हाला म्हणजे वसईचा महाराजा म्हणजे वस्त्रधारी, संपूर्ण वस्त्रधारी वसईचा महाराजा अशी ओळख आहे. हम्म. आणि हा बाप्पा लालबागच्या जागेवरनं बनून तो मुंबईवरनं वसईला येतो. तर जसं चिंतामणीचं आगमन असतं ना तिकडे, हम्म. तसं आमच्यासाठी पूर्ण पालघर जिल्हा, हा. आमच्यासाठी पालघर जिल्ह्याचा सर्वात मोठा आगमन असतो. म्हणजे वसईचा वसईचा महाराजा महाराजा. आगमन म्हणजे पालघरचा मोठा आगमन, वसईचा महाराजा असं. तर आज गेल्या 26 वर्षापासून मी त्या मंडळात कार्यकर्ता आहे. हम्म. यांची जी युनिकनेस आहे, जसं तुम्ही मध्ये बोलले, तर त्यांचं संपूर्ण वस्त्र ही त्यांची एक वेगळी ओळख आहे. 2007 25वं वर्ष होतं तेव्हा खातू साहेबांनी ती पोज आणि त्या रूपात महाराजांना एक निर्माण केलं. तिथून मंडळाने सेट केलं की या नंतर बाप्पा आपला या पोजमध्ये पोजमध्ये येणार. आणि तेव्हा पहिल्यांदा आपण त्यांना संपूर्ण वस्त्राचं हे केलं. तर तेव्हापासून ते वस्त्राचं कायम चालू आहे आणि हे कायम राहणार. तर याच्यात संपूर्ण वस्त्र आणि ती बैठक आणि तो जो फेटा वगैरे, कुर्ता, ते शेला वगैरे, ते बघून लोकांनाही असं वाटतं रे देवाने सुद्धा कपडे घातलेले आहेत, म्हणजे या प्रकारचे वेगळे जरा. तर ते एक वस्त्रधारी अशी ओळख आहे वसईचा महाराजांची. नाही, ते म्हणजे एक मूर्ती जर जेव्हा समोर येते तेव्हा पाहिल्यावरच वाटतं की एक वेगळं काहीतरी पाहतोय, आणि युनिक अशी गोष्ट असते ती. आणि जो पहिल्यापासून जो खातू सरांनी जो बनवला होता आणि त्याच्यानंतर जो आता हा वारसा पुढे चालत आलाय, तर ती एक छान गोष्ट अजूनही पाहायला मिळते वसईच्या महाराजाची. कारण की जसं बाकी सगळ्या बाप्पांना धोती, शेला वगैरे, तर मी कपडे त्यासाठी बोललो की हा संपूर्ण वस्त्रधारी आहे. पूर्ण फेटा, कुर्ता, शेला, धोतर, तर ही जी पूर्ण संकल्पना आहे ती त्या बाप्पाला आणि आमच्या मंडळाला या सगळ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगळी एक ओळख निर्माण करते. आणि एक गोष्ट मी मगाशी सांगायचं राहून गेलं की मी एक पाहिली की तुमच्या आता आपण जो पहिला जो स्टार्टिंगचा जो फोटो घेतला, तुमच्या घरातला जो बाप्पा आहे सेम वसईचा महाराजा टाईप, तर तो जो पाहिला मी, तर त्याच्याबद्दल पण पाहिल्यावर एक वेगळंच असं म्हणजे बोलतात ना मन खुश झालं ते पाहून. तर तो तुम्ही कुठून म्हणजे बनवला, म्हणजे त्याचं सर्व गोष्टी आहेत त्या सेम डिक्टो वसईच्या महाराजासारखं सर्व तुम्ही बनवलेलं आहे, तर त्या मागची कहाणी काय आहे आणि तो कसा, म्हणजे कोणी कोणी त्याच्यामध्ये इनपुट्स टाकलेले आहेत त्याबद्दल थोडी माहिती हवी होती. त्या मूर्तीला जे आकार आहे ते दिला आहे स्वर्गीय विजय खातू सरांनी. ही मूर्ती, लहान मूर्ती घडवली आहे मुंबईच्या राजाचे मूर्तिकार
श्री संतोष वळीवळेकर यांनी. याला रेश्माताई आणि संतोष दादाने दोन्हींनी लिखाई केलेली आहे. आणि आता अशी शेवटची तुम्ही लिखाई बघितली ती संतोष दादांनी केलेली आहे. आणि त्याच्यावर तुम्ही जे सगळे आभूषण बघितले ते आपले सगळ्यांचे प्रसिद्ध गिरगावचे संजय नाना वेदक ते आभूषण त्यांनी घडवलेले आहेत. म्हणजे एका प्रकारे सगळे नामांकित आणि खूप मोठ्या लोकांचा चांगल्या हातभार- लोकांचा हातभार लागलेला आहे. ते माझ्यासाठी ते खूप मोठी गोष्ट आहे. याआधी तुम्ही आगमन सोहळ्यात वगैरे आलाच असाल, फोटो तुमची जी हौस आहे, जो छंद आहे तो जोपासण्यासाठी तुम्ही दरवर्षी येतच असाल म्हणजे आगमन सोहळ्याच्या ठिकाणी. तर त्यावेळी आलेला काही अनुभव म्हणजे तुम्ही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे जेव्हा बाप्पा बाहेर येतात गणसंकुल मधून किंवा परेल वर्कशॉप या ठिकाणाहून तुम्ही लालबाग परळ विभागात आला असाल आणि त्यावेळी काही अनुभव तुम्ही सांगू शकता का, आठवणी की ही आठवण म्हणजे जो हा क्षण आहे तो आठवणीचा आहे, तर अशा कोणत्या मंडळासोबतच्या झालेल्या आठवणी तुम्ही सांगू शकाल का? 2 गोष्ट सांगणार मी तुम्हाला. एक तर माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा चिंतामणीचं आगमन शूट केलं होतं. नाहीतर आपण टीव्हीवर पाहतो चिंतामणी येतोय, लाखोंचा क्राऊड असतो, तर आपण हिंमत नाही करत तिकडे हा, जायची. गर्दी तसं. पण 2015ला मी त्यांचं आगमन शूट केलं. तर बरोबर परेल वर्कशॉपच्या समोरच्या बिल्डिंगवरनं मी शूट करत होतो. तर बाप्पा फक्त जेव्हा बाहेर आला मेन गेटवर हा. आणि जेव्हा रस्ता क्रॉस केला हम्म. आणि तो आपला मार्गेत लागला, तर मी म्हटलं झालं. तर एखादा मंडळ किंवा एखादा बाप्पा कारखान्यातनं बाहेर आला किंवा तो आपला मार्गे लागला की सगळे मोकळं होऊन जातं. हो. पण चिंतामणीच्या बाबतीत असं नाही. चिंतामणी म्हणजे बाप्पा, आणि असं पण नाही की ते वर्कशॉपनं निघाला आपला मार्गे आला संपला, असं पण नाही की ते पूर्ण रस्ता लालबागच्या राजा गणेश गल्ली सगळं तो मार्ग, मग त्यानंतर त्यांची जी मेन गेट आहे, हा. मग बाप्पा जोपर्यंत शेवटचा आपल्या जागेवर पोहोचत नाही हा. तोपर्यंत तो क्राऊड असतो. आणि तो हलत नाही. तो हलत नाही. पाऊस येऊ द्या, काही असू द्या. आणि सगळ्यात महत्वाचं की शिस्त. एक शिस्तबद्ध एवढ्या मंडळ क्राऊडला तुम्ही मॅनेज करणं खूप महत्वाचं. आणि तेव्हाच माझा दुसरा अनुभव असा होता की अखिल चंदनवाडीची मूर्ती होती कमळाच्या फुलावर. म्हणजे त्याच वर्षी. त्या वर्षी किंवा मागे पुढे असेल. हा, हा. तर ती एका अंगठ्यावर होती. हम्म. आणि ती मूर्ती क्रॉस केली, मी ब्रिजच्या वर होतो आणि ती मूर्ती ब्रिजच्या खालून जात होती. हम्म. तर तेव्हा जे मी ते दृश्य जे मी शूट केलं आणि डोळ्यांनी पाहिलं, तर ते असं वाटत होतं की जसं त्यांचे हात आणि ते त्यांच्या शेला वगैरे हव्यात होतं. हा, हा. तर ती मूर्ती दिसायला अशी चालत होती ट्रॉलीवरनं की ते बाप्पा स्वतः आनंदात हवेत. हसून असं हवेत चाललेत. ते एक ओके. वेगळा आज आता बोलताना व्हिज्युअलायझेशन त्याप्रमाणे गेलं. प्राप्रमाणे. आणि आता बोलता तसंच मुंबईचे राजा हा. गणेश गल्ली, आज त्यांचंही माझ्याकडे भरपूर कलेक्शन आहे जेव्हापासून मी स्टार्ट केलं. हम्म. आणि मी 2026ला, आत्ता त्यांचं 99 इयर्स आहे, हो. तर आत्ता मी या वर्षी त्यांना भेट दिली. हा. तर आता पुढचं त्यांचं 100 वर्ष आहे. जसं चिंतामणीचं होतं हम्म. तसं आता मलाही आतुरता आहे की आता मी त्यांना हे अल्बम दाखवलं, हो. त्यांनी अल्बम बघितलं, त्यांनी या सगळ्या गोष्टी बघितल्या, तसंच तेही त्यांचं एक काहीतरी 100 वर्षाचा काहीतरी एक करणार आहेत. हो. तर आता मी पाहतोय की तो कलेक्शन पण माझ्या कलेक्शनमध्ये यावं. आता मी त्याची एक वाट पाहतोय. माझ्याकडे भरपूर फोटो आहेत त्यांचे, मुंबईच्या राजाचे. राजाचे जुने फोटो सर्व तुमच्याकडे हो, आहेत. नक्कीच त्यासाठी देखील खूप मोठी तुम्हाला गोष्ट आहे शुभेच्छा. की 100 चाललेल्या आहे सगळ्या. हो. आता आतुरता राहील यानंतर की लालबागचा राजा 100 वर्ष कसा असेल. एकदम 8,000 फोटो किंवा त्याच्यापेक्षा जास्त. तर त्याच्यासाठी काय काय गोष्टींना तुम्ही फेस केलाय किंवा स्ट्रगल, तो आम्हाला थोडा ऐकायला आवडेल याच्यात स्ट्रगल आणि फेस करायचं गोष्ट म्हणजे, पहिलं तर मला खूप लोक सांगतात की अरे काय लोकांना भेटतो, त्यांना भेटून काय भेटणार, किंवा कशाला भेटतो, कशाला जातो, की तुला कोण येतो का भेटायला. तर मी कधी कोणाला उत्तर दिलं नाही आणि मी देत पण नाही. हा. माझं असं आहे की आपण आपलं काम कन्सिस्टन्सीनी करत राहायचं. हा. आणि आपण कुठला तरी रेकॉर्ड, कुठला तरी अवॉर्ड किंवा कुठला तरी आपण कुठला तरी झेंडा आपण गाडणार त्यासाठी आपण नाही करत आहोत, आपण देवासाठी करत आहोत. हो. तर
त्यामध्ये देवाचा जो आशीर्वाद आणि त्यांनी जी दिलेली बुद्धी आहे ना, त्या प्रकारे मी हे करत चाललेलो आहे. तर आज जसं मी लोकांना भेट देतो, तसेच आज लोक माझा कलेक्शन पाहण्यासाठी मला भेट देत आहे. ही एक उत्तम गोष्ट ही एक आहे. उत्तम गोष्ट आहे. म्हणजे येतातच आहेत हे सर्व गोष्टी पाहण्यासाठी. हो. आणि यापुढेही देखील अजून तुम्हाला लोक भेटतीलच, हे नक्की आहे. तेच आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आणि तुम्ही आज जे काही महाराष्ट्राला दाखवणार, तर त्यातनंही नक्की लोक येणार, भेट देणार आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेणार. नक्कीच मित्र हो, तुम्ही पाहू शकता की वसईतील एक तरुण ज्याने लहानपणापासून एक छंद म्हणून सुरुवात केलेली होती आणि आज त्याच्याकडे सर्वोत्कृष्ट असे बाप्पाचे चित्र आहेत. आणि एक दोन नाही तर अनेक मंडळांच्या बाप्पाच्या आठवणी आज त्याच्या जवळ आहेत. आणि त्या पाहण्यासाठी नक्की तुम्ही वसईला हरेश सरांना भेट देऊ शकता आणि तुम्ही नक्कीच याल यांचं कलेक्शन बघण्यासाठी. मीही पाहून हे सर्व भारावलो आहे. नक्कीच तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे आणि या संधीचा तुम्ही लाभ घ्यावा या सर्व गणेश प्रेमींना माझ्यातर्फे मी विनंती करतोय. तर तुमच्या प्रत्येक कार्यात असा यश देतोय आणि यापुढेही देत राहील. तर हीच एक आमच्यातर्फे देखील शुभेच्छा आहे तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. आणि मित्र हो, एवढं झाल्यानंतर मी आता या आपल्या मुलाखतीची सांगता करतो आणि पुन्हा भेटू अशाच एका नवीन कलाकारासोबत. तोपर्यंत नमस्कार. एक